काय झालं? तो सगळ्या वृक्ष जातीचा कुळाचा नाश करणार आहे. म्हणजे काय? तुम्ही सगळे माहिती आहे तुम्हाला, इथे डोंगर खूप आहे. जंगलामध्ये कळकावर कळक घासला, बांबूवर बांबू घासला की ठिणग्या उडतात आणि वणवा लागतो. जैसे काष्टे काष्ट मती जेते वन्नी एक उपजे, ज्ञानेश्वरी बोलते. बांबूवर बांबू घासला की जंगल पेटतं. गावातले 2 बांबू घासले की गाव पेटतं. तुम्हाला चांगलं कळते तर जास्त खुलासा करायचं कारण नसाल. अहो, एखाद्या गावात 1 बांबू, काही गावात बांबूची बेटच्या बेट आहे. काय त्या गावाचं होत असेल देवलं नाही. ते म्हणजे ह्या बांबू घासला की सगळं जंगल पेटतं, सगळी झाडं जळून जातात. म्हणून याला मी गुण देणार नाही. तुम्ही काही सांगा, संत असाल तुमच्या घरचे, मी काय गुण देणार नाही. आता त्या संतांनी काय सांगितलं सगळ्या वारकऱ्यांना, एक काम करा, त्याच्या काठ्या तोडा बांबूच्या आणि आपल्या पताकात घाला. आता त्या पताकात काठ्या घातल्या सगळ्या. आता वारकऱ्याला काठी लागतेच ना पताकीत, ती कळकाचीच असते. त्या सगळ्यांनी जुन्या काठ्या टाकल्या, नव्या काठ्या काढल्या, त्या कळकाच्या घातल्या काठ्या ज्ञानोबा तुकाराम म्हणत दिंडी गेली. पुढे काय झालं ऐका, तिथं फार मजा आहे त्या दृष्टांतात. पंढरपूरची दिंडी करून हे वारकरी घरी आले. ज्याच्याकडे पताका त्याला विचार. घरी आल्यानंतर त्या वारकरी बुवाने आंघोळ केली, धोतर नेसला. पताका होती का नाही घरात? वारीहून आणलेली पताका ठेवली होती. त्या पताकाची ती काठी धुतली, कळक बांबू, आपल्या कपाळाला चंदन लावलं आणि वारकरी त्या बांबूला पण चंदन लावतात. त्या काठीला पताकाची पूजा करण्यासाठी असे 5 टिपके लावतात. वारकऱ्याच्या काठ्या बघा पताकीच्या, त्याला असा गंध लावला आणि तो गंध लावताना तो बांबू हसला. का हसला? त्याने चंदनाला विचारलं, का रे, काल गुण देत नव्हता, पण आज संतांनी माझा अंगीकार केला तर तुला माझी पूजा करण्याची पाळी आली. दृष्टांत सांगतो. या संत अंगीकार करतात तर अशी परिस्थिती होते. म्हणून चंदन बाजूला काढला आणि दुसऱ्या क्रमांकावर परिसा. मग परिसाची उपमा दिली. मग परिसाची दिल्यानंतर दिव्याचा दर्शनात द्यायचं काय कारण आहे? त्याचं कारण असं आहे, परिस लोखंडाचं सोनं करतो, पण परिसात पण एक दोष आहे. तो तुकोबारायला जाणवला. काय दोष आहे? परिस लोखंडाचं सोनं करतो पण परिस करत नाही, हा दोष आहे. गोस्वामी तुलसीदासजींनी रामचरितमानस मध्ये दृष्टांताची ओवी घातली. सांगतो, पारस में और संत में बहुत अंतरा जान. पारस में और संत में बहुत अंतरा जान. एक लोहे को सोना करे, यही करे आप समान. लोह परिसाची नसा है ऊपर, परिस बाजूला काढला आणि दिव्याचा दृष्टांत दिला. मग दिव्याचा दिला तर साखरेचं द्यायचं काय कारण? त्याचा अर्थ दिव्यात पण दोष आहे, दिवा पण दोषी आहे. आपल्याला कळणार नाही, पण ज्ञानेश्वर महाराजांना तो जाणवला, त्याने ज्ञानेश्वरीत मांडला. तिकडे लक्ष द्या. दिव्यात अहो दिवा प्रकाश देतो, पण दिव्यात एक दोष आहे. काय दोष आहे? देवा ठेवल तिथं काळ करतो. ज्ञानेश्वरी ओवी सांगू, हात टाकायचा. पै गुणू ते तुला खाय, की स्नेह जाळी तू जाय, जे ठेवी ते होय मसी ऐसे. संतांच्या पुढे जुना दिवा होता, आता एक बटन दाबलं की दिवा. जुन्या लोकांना विचारा दिवा कसला होता? घासलेटचा, चिमणी होती काय?
नंतर कंदील आले, पण जुन्या लोकांना चिमणी पत्र्याची असायची. आम्ही लहान असताना आम्हाला ती करावं लागायचं काम बरं का. म्हणजे घरातल्या चिरगुटाच्या वाती करायच्या, फाटलेल्या कपड्याच्या तशा मांडीवर वळायच्या आणि मग त्यात ओवायच्या. संध्याकाळी ती सगळी वात साफ करायची, रॉकेल ओतायचं आणि ती बत्ती लावायची. दिवेच नव्हते आमच्या राज्यात. दादा गंमत सांगू का त्याची. तो दिवा देवळीत ठेवला की देवळी काळी, कोपऱ्यात ठेवला कोपरा काळा. जरा बोलू का. रात्रभर ठेवला की सकाळी नाक काळी. ज्यांनी ते अनुभवले त्यांना विचारा, नाक शिंकरलं की काळं निघायचं. दृष्टांत संपला. दिवा ठेवील तिथं काळं करतो, मग सज्जन जाईल तिथं काळं करतो का. पण दिवा सुद्धा बाजूला काढला आणि शेवटचा दृष्टांत दिला तो साखरेचा दिला. साखरेत दोष नाही, डायबिटीज पेशंट सोडली तर. साखरेमध्ये दोष नाही, साखर सर्वांगानं गोड आहे. मी पूर्वी हेमंत दृष्टांत सांगत होतो पूर्वी, चला सांगतो. वेळे संपत आलाय, इकडे लक्ष द्या. गोष्ट सांगतो आणि विराम देतो. आमचा पुण्याचा पाहुणचार प्रसिद्ध आहे. पुणेरी माणसं हुशार आम्ही सगळे. आम्ही आमचीच पाठ ठोकतो. पुण्याला जाऊन बघा. एका घरी 4 पाहुणे आले. दृष्टांत 4 पाहुणे आले. म्हणजे तुमच्याकडे खरोखर तुम्ही सगळ्या माता भगिनी धन्य, तुम्हाला कौतुक केलं पाहिजे. आणि इकडच्या सासवा चांगल्या आहेत. आमच्याकडच्या सासवा फार खाष्ट, पश्चिम महाराष्ट्र फार डेंजर सासवा. जरा बोलू का. ती खाष्ट सासू कशी असते हे जगाला कळावं म्हणून देवाने ललिता पवारला जन्म दिला. असले त्यांनाच कळलं मराठी सिनेमामध्ये. आणि काय कोणाला माहिती, देवाने तिला डोळा पण तसलाच दिला. एकदम डेंजर म्हातारी होती. अपघाताने तिचा डोळा तसा झाला होता, पण तो तिला अभिनयासाठी कामाला आला. इकडे लक्ष द्या. तर ते आले, 4 पाहुणे बसले दिवाणखान्यात. आणि ती सासू म्हणणारी म्हातारी हॉलमध्ये बसली होती. अहो ती म्हातारी म्हणजे राष्ट्रपतीच त्या घरातला. तिच्या वटहुकमानं सगळं चालणार. ते 4 जण बसल्यानंतर नवीन लग्न झालं होतं मुलाचं. आमच्याकडे गोशा फार होता. गोशा तिकडे नव्हता, होता का नाही. गोशा म्हणजे बायकांना ओटीवर यायची परवानगी नव्हती. डोक्यापर्यंत पदर असायचा. आमच्या घरात एवढं कडक वातावरण होतं की माझ्या आईचा एकदा पदर खाली पडला तर माझ्या आजोबा माझ्या वडिलांना म्हणाले, तुझ्या बायकोच्या डोक्यावर खिळा ठोकून घे म्हणजे पदर पडणार नाही. काढले बायकाने दिवस. ती नवीन लग्न झालेली मुलगी सोना आतमध्ये. म्हातारीने बाहेर न सांगितलं, 4 कप चहा टाक. अगदी पोरगी चहा करायला गेली. तिच्या लक्षात आलं साखर संपली, बाहेर यायची सोय नाही. ती दरवाजाच्या आडूनच म्हातारीला सांगितलं, साखर संपली. म्हातारीने ऐकलं. म्हातारीने आवाज टाकला. त्या सुनबाईला म्हणाली, हे बघ असं कर, वरच्या फळीवर 3 नंबरचा डबा आहे, त्याच्यातलं एखादं पुत्र टाक, तुमच्या हात. या 4घाने ऐकलं. त्याचा पहिला म्हणाला, मी काय आयुष्यात चहा पिलो नाही, मला चहा नको. म्हातारी ऐकते. दुसरा म्हणाला, मी चहा पित होतो पण कालच शुगर निघाली, 450 साखर निघाली, डॉक्टरने चहा बंद केला. तिसरा म्हणाला, मी पित होतो, 6 महिन्यापूर्वी माझी आई वारली, तिच्यासाठी चहा सोडला, मी काही चहा पिणार ना.
चौथं कार्ट जरा आगाऊ होतं. ते म्हणलं इथं येईपर्यंत पित होतो पण आता नाही पिणार. चौघांचा निषेध. मग ती म्हातारी जरा हुशार होती. म्हातारी म्हणली काय रे चौघेचे चौघे चहाच्या विरोधात गेलं, काय भानगड आहे? तो चौथा होता, त्याने सांगितलं काकू आम्ही वारकरी माणसं, त्याच्यात जर कुत्रं टाकलं तर आम्ही चहा कसा पिणार? ती म्हातारी मोठ्याचा असली. अरे दादड्यानो, म्हातारी खाजाळ होती. दादड्यानो, अरे माझ्या लेकाचं लग्न झालं, पावणे रावळे आले, साखर संपली, पण लग्नामध्ये जो रुखवत मांडला होता ना, त्या रुखवतावर साखरेचा घोडा, कुत्रा, डुक्कर, मांजर, रुखवत असतो का नाही इकडं, त्या रुखवतावर म्हणले असे साखरेची बाहुल्या होत्या. ते रुखवत घरी आणल्यानंतर ते हत्ती, घोडे, कुत्र, मांजर त्या डब्यात ठेवले. त्यातनं म्हणले एक साखरेचं कुत्रं टाक म्हणजे चहा गोड होईल. तुम्हाला काय झालं प्यायला? हे चौघे म्हणाले आणा की आता, आम्ही कुठं नाही म्हणतो. दृष्टांत संपला. अहो साखरेचं घोडं असो, कुत्रा असो, डुक्कर असो, नाही तर मांजर असो, साखर ही गोडच असणार. दृष्टांत संपले. तुकाराम महाराज सांगितलं, तुका म्हणे आम्ही अवघेची गोड. दृष्टांताची परिसीमा झाली. सिद्धांताच्या जवळ दृष्टांत गेले आणि सज्जनाची ओळख पटली. अभंगही संपला. ज्ञानेश्वर कीर्तन संपलं. माझ्या सर्व प्रिय श्रोत्यांनो, कोवे गावातील हे विठ्ठल मंदिर आणि ही परंपरा म्हात्रे परिवारानं मोठ्या श्रद्धेनं सांभाळली. प्रातिवार्षिका उत्सव वाढत वाढत आज 120 वर्षाचा झाला. 100व्या सप्त्यातही कीर्तन केलं, तेव्हापासून कीर्तन करत आलो. माननीय श्रीमान मोहनशेठ म्हात्रे यांचा माझा अनुबंध हा हरिभक्तीपरायण अक्षय महाराज भोसले यांच्या मुळा. आता ते येऊन गेले भेट देऊन. पण ही सगळी माझी अनुबंधी मंडळी आहे. या सर्वांचं नामोल्लेख न करता मी शतशः धन्यवाद अदा करतो. एखादं नाव राहिलं तर पंचायत होईल. पण जाता जाता सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो. सगळ्या पुरुषांना, सगळ्या बायकांना, माझ्या प्रिय श्रोत्यांना, जीवन प्रणाली बदलत चालली दिवसेंदिवस. तत्वचिंतकांना औदासीन्य येत आहे. आपली परंपरा जर प्रवाही आणि अखंड ठेवायची असेल तर माझं स्वतःचं मत असं आहे, आपल्या घरातल्या लहान मुलांना माळ घालून अंतरी करा. माणसं आम्हाला सांगतात घालू जरा मोठा झाल्यावर, त्याला कळायला लागल्यावर घालू, त्याला भरतच कळायला लागेल. इकडे लक्ष द्या. एक तरुण कीर्तनकार हेमंत महाराज उभे, सगळी मुलं माळकरी आहेत. पुढची परंपरा चालू राहिली पाहिजे. लहानपणीच त्याच्याकडे, आमच्याकडे तर पद्धत आहे, जन्माला आला की बारशालाच माळ गळ्यात असतो. काही काही लोक आम्हाला म्हणतात आमची मनाची माळ आहे. अजून मला पण कळालं नाही किती मनाची. 2 मनाची, 10 मनाची. मी कधीतरी सांगत आलोय, अनेक संतांची चरित्र वाचली, त्याच्यामध्ये मला भावलेलं चरित्र ते होते सद्गुरू दादा महाराज सातारकर. एक महान संत होते, म्हणजे परमपूज्य बाबा महाराज सातारकर यांच्या आजोबा. ते पंढरपूरला गेले, वास्कळपणावर माळ घातली, नाचायला लागले. नाचायला लागल्यानंतर त्यांना विचारलं का नाचता? त्यांनी माळ घातली. मग नाचायचं कारण? माळ घातल्याने आनंद झाला. त्यात कसला आनंद? ते म्हणजे अहो आनंद यासाठी झाला, गळ्यात काल माळ नव्हती, गळा ओढाच होता. तेव्हा जर मृत्यू आला असता तर कोणाचा म्हणून गेलो असतो.
आज गळ्यात माळ पडली, आनंद याचा झाला की उद्या जरी मरण आलं तर ज्ञानोबा तुकोबाचा म्हणून मरेल. मानावं लागेल, निश्चित मानावं लागेल. तर काय काय माणसं अशी आहेत की त्यांना त्याचं गांभीर्य नाही. पण कंठी मिरवा तुळशी व्रत करावी म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मग यास. माझ्या मायबाप श्रोत्यांना समारोप करतो. सगळ्यांना माझा हात जोडून सांगणे, वाईट खाऊ नका. मांसाहार आपला आहार नाही. 6 दिवसापूर्वी गटारी झाली. पेपरला बातमी होती, ऐका. पेपरला मी वाचलं, गटारी अमावस्येच्या दिवशी एकट्या मुंबईमध्ये 10,000 बोकडं कापली गेली. वाईट वाक्य वाचून. वाईट खाऊ नका, वाईट पिऊ नका. नाही तर बरीच माणसं संध्याकाळी 7 नंतर पाऊले चालती, पंढरची नाही म्हणत अजून मी, दुकानाची वाट. आमच्या पोटात कळवळ आहे, आम्हाला काही उद्योग नाही आहे तुमच्या गावाला यायला. माझे आजोबा सावकार होते, वडील क्लास 1 ऑफिसर होते, श्रीमंत घरात जन्म झाला माझा. काही कारण नाही गावोगावी जाण्याचं, पण देवाने इतकं सुंदर काम दिलं आणि ते प्रामाणिकपणानं करतो. कालच्या गटारी अमावस्येला एक 30 वर्षाचा मुलगा मेला. दारू पिऊन आला, पाय सटकला, पडला आणि डोकं फुटलं. कोणाला वाईट वाटलं नाही. पण दुसऱ्या दिवशी प्रेतयात्रा निघाली तेव्हा सगळा गाव रडत होता एकाच कारणासाठी. त्याच्यासाठी, त्या नालायक मुलासाठी 21 वर्षाच्या मुलीला कपाळ पुसावं लागलं. सामाजिक भान आहे का नाही आम्हाला? आपलं जीवन आनंदी करायचं असेल. आर्यन पाटील, माझं एक मत आहे स्वच्छ तुम्हाला सांगतो. माळ घातल्यानंतर देव भेटो न भेटो, तो माणूस तर होईल. हे तर काम माळ करील का नाही. देव भेटेल तेव्हा भेटेल, पण माणूस म्हणून जगण्याची मानवी मूल्य तर त्याच्याजवळ येतील का नाही. वाईट खाऊ नका, वाईट पिऊ नका, परस्त्री पाप नजरेनं पाहू नका. दररोज आंघोळ करा, तुळशीला पाणी घाला, एकादशीला उपवास करा, आळंदी, पंढरी, देहू, पैठण, संतांची वारी करा आणि सुखानं संसार करा. याच्यासारखा आनंद कशातच नाही, लक्षात ठेवा. हे सगळे लोक बसले त्यांच्या साक्षीने बोलतो, याच्यासारखा आनंद कशातच नाही. माझ्या ओठावर खूप आहे दृष्टांत. इथं परमपूज्य दादा बसले. परंपरा त्यांच्या घराण्याची मोठी आहे. संत वामन बाबांनी या भागात संपूर्ण भागवत धर्माचा प्रचार प्रसार केला. संत सावळाराम महाराजांनी केला. हा सगळा पट्टा मंगलमय केला. आम्हाला कौतुक आहे त्याचं निश्चित स्वरूपाने. त्या वसनाला काय घेऊन बसलाय. भिवंडीला संत माऊली शांताराम भाऊ जयवंत होते, महान संत होते. थोड्या लोकांना ऐकलं असेल. एवढ्या दृष्टांत संपवतो, पण डोकेच्या वेळी जास्त तत्वज्ञान सांगू नये, वेळ संपलाय माझा. त्यावेळेचे 1937 सालचे BA रमडोय म्हणून आता थोडं बोलतो. ते होते थोर क्रांतिकारक. यांनी 42च्या आंदोलनात नाना पाटलांवर काम केलं. क्रांतिसिंह नाना पाटील. तर पत्रे सरकार म्हणायचे, पण प्रति सरकार हा खरा शब्द, पण अपभ्रंशाने पत्रे सरकार झाले. आमचे सातारचेच होते ते, जे पैलवान होते. मला विस्तार करायचा नाही. इथे भिवंडीला बटवेगिरी करत होते. जंगम स्वामी त्यांचं नाव. हे पोती विणायचं, दारू प्यायचे. शांताराम भाऊ एकदा माडीमध्ये भजन करत होते. ते दारू पिऊन रस्त्याने चालले होते. आवाज कसला येतो म्हणून त्या माडीत असे गेले. एक दिव्य पुरुष भजन विणा धुन करत होते. 2 पायऱ्या खाली आले.
परत वर गेले, परत खाली आले. माडीमध्ये कोणाचं तरी डोकं वर खाली होतंय ते भाऊरायांनी बघितलं. आणि अभंग संपल्यानंतर यांना हिंमत झाली नाही वर जाण्याची. त्या साधूच्या पुढे जावं कसं, आणि त्याने प्रश्न विचारला, कोण आहे? त्याने सांगितलं, मी आहे. मी म्हणजे कोण? जंगम स्वामी आहे. यावर नाही येणार का? नशा केली. जरा बोलू का? एरवी माणसं खोटं बोलतात, पण दारू पिल्यावर खरं बोलतात. दारूचा एक सद्गुण आहे, ते खोटं बोलत नाही. पण मी नशा केली. स्वच्छ सांगितलं, मी नशा केली म्हणून तुमच्या दर्शनाला येऊ शकत नाही. भाऊराय हसले, म्हणाले, नशा केली असेल तरी वर या. आता केलेली नशा सकाळी उतरेल, पण बिन नशा जी देणार आहे भक्तीची, ती आयुष्यभर उतरणार नाही, असं भाऊ उत्तर दिलं. आता हे पक्वाद वाजवत आहेत, हे सगळे गायक गात आहेत, ही नशा आहे. आम्ही एक दिवस जर भजन केलं नाही तर आम्हाला करमणार नाही. आम्ही एक दिवस कीर्तन केलं तर करमणार नाही. आम्ही एक दिवस पक्वाद वाजवला नाही तर आम्हाला करमणार नाही. 100 रुपयाची पिलं तर सकाळी उतरून जाईल, पण एक गळ्यात तुळशीची माळ घातली तर येणारी नशा ही जन्मोजन्मी उपयोगी पडेल. अशी भक्ती संप्रदायाची नशा करा, आयुष्य कल्याण करेल. त्याच्याबद्दल कुणाचं किंमत असायचं कारण नाही. सर्वांना नमस्कार करतो. म्हात्रे परिवाराला धन्यवाद देतो. गायक वादकांना धन्यवाद देतो. सिस्टीम अत्यंत चांगली आहे, त्यांना धन्यवाद देतो. आणि झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो. जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.